सोमवारी या आठवड्यात कांदा लिलाव सुरू झाले तेव्हा नाशिकच्या कांदा पट्ट्यासह पुणे आणि अहिल्यानगरमध्ये काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढलेले दिसले. काही बाजार समित्यांमध्ये ते स्थिर दिसले. काही बाजार समित्यांमध्ये घटलेले सुद्धा दिसले, विशेषतः शनिवारच्या तुलनेत. पण मुद्दा कांद्याचे बाजारभाव वाढणार की घटणार हा नाहीये, तर मुद्दा हा आहे की हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलेला आहे. अनेक ठिकाणी येलो अलर्ट आहेत आणि त्यामुळे आर्द्रता जर वाढली तर साठवलेला कांदा खराब होऊ शकतो. त्यामुळे पुढचे 4 दिवस कांद्याचा बाजारभाव जो आहे त्याला टर्निंग पॉईंट असणार आहे पावसाचा. तो कसा, चाळीमध्ये आर्द्रता किती असली तर काय होईल, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 29 जून, वार आहे सोमवार, 2026. हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो IMDच्या वेबसाईटवर किंवा त्यांचं ॲप पण आहे, तिथं जाऊन तुम्ही मोफत बघू शकता. त्याचा आधार घेऊन साधारण 7 ते 8 पानांची ही हवामानाची कुंडली असते आणि पुढच्या 5 दिवसांचा अंदाजही ते देतात. सकाळी आणि संध्याकाळी असा हा हवामान अंदाज प्रसिद्ध होतो. त्यामुळे तुम्हाला अगदी अचूक उपग्रहांच्या चित्रासह ही सगळी माहिती पाहिजे असेल, IMDच्या वेबसाईटवर ती मोफत आहे. फक्त त्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ते सोपं आहे, नकाशावरनं कळतं. आता दुसरा भाग आहे आपली आवक आणि कांद्याचे बाजारभाव, आत्ताची काय परिस्थिती आहे. अगदी थोडक्यात मी तुम्हाला वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये आज शनिवारच्या तुलनेत किती बाजारभाव वाढले किंवा घटले ते बघूया. लासलगाव 115 रुपयांनी वाढले, लासलगाव निफाड 100 रुपयांनी वाढले, लासलगाव विंचूर 100 रुपयांनी वाढले, पिंपळगाव बसवंत 100 रुपयांची वाढ, येवला 125 रुपयांनी वाढले, सायखेडा 80 रुपयांनी वाढले. आता सरासरी बाजारभाव किती वाढले हे मी सांगितलेलं आहे. कमाल, किमान आणि सरासरी बाजारभाव यांची अतिशय सविस्तर माहिती सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देत असतो. चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे. मी फार वेळ घेत नाही, चला पुढे जाऊया. येवला अंदरसूल, सिन्नरची नायगाव बाजार समिती, इथे बाजारभाव वाढलेले नाहीत, स्थिर राहिले. आता पुढे कळवणला 50 रुपयांनी बाजारभाव शनिवारच्या तुलनेत घटले, ते आहेत 2150. आता पुढे चांदवडला 40 रुपयांनी वाढले. मनमाडचं मला विचारत असतात, माझ्याकडे माहिती आली की मी सांगत असतो. मनमाडला 150 रुपयांनी घटलेले आहेत. सटाणा वाढ घट काही नाही. त्याच्यानंतर मालेगावच्या मुंगसे बाजारात 425 रुपयांनी घटलेत, म्हणजे किती, 2275 वरनं 1850. दिंडोरी वणी 150 रुपयांनी वाढले. साक्री धुळे हे स्थिर आहे, वाढ घट नाही. धुळ्याच्या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये, मेंबरशिप व्हिडिओ आणि रविवारच्या विशेषमध्ये स्पष्ट संकेत दिलेले आहेत, ते तुम्ही बघावेत. विशेषतः धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि त्यातही संभाजीनगरपेक्षा धाराशिव आणि धुळे हे 2 मला जे बाजार आहेत, तिथल्या बाजार समिती आहेत, ते जरा काळजीच्या वाटतात. आता पुढचं ज्या बाजार समित्या बघूया. कोल्हापूरला 100 रुपये वाढ, अकोला विदर्भातलं 100 रुपये वाढ, छत्रपती संभाजीनगर 25 रुपये वाढ, चंद्रपूरची गंजवड 100 रुपये वाढ, मुंबईचे कांदा बटाटा मार्केट वाढ काही नाही, पण घट नाही, स्थिर राहिले. नवापूर 219 रुपयांनी वाढले. सातारा 400 रुपयांनी वाढले. कराड 100 रुपये, सोलापूर 100 रुपये वाढ, जळगाव 125 रुपये वाढ. नागपूर लाल कांदा अर्थातच किंवा रब्बी कांदा 225 रुपयांनी वाढला. हिंगणे 25 रुपये, हिंगणा 25 रुपये वाढ. अमरावती 50 रुपये वाढ. सांगली इथे मात्र 100 रुपयांनी घटले, 1650 वरनं 1550 पर्यंत आलेले आहेत. पुण्यामध्ये 50 रुपये बाजारभाव घटलेले आहेत. ते सुपर आणि एक्स्ट्रा सुपर कांदा 2425 बघायला फार भारी वाटतं व्हॉट्सअपवर. पण आजच सकाळी पुण्याच्या व्यापाऱ्यांशी चर्चा झाली होती. ते अतिशय विश्वासार्ह माहिती देतात. त्यांनी सांगितलं की 1 ते 2 रुपये पुण्याचा बाजार दबावात राहील आणि पुढची दिशा पाऊस ठरवेल. मोशी 350 रुपयांनी घटले. पिंपरी 100 रुपयांनी घटले. वाई, आता हा सातारा जिल्हा, 400 रुपयांनी वाढलेत. मंगळवेढा बाजारभाव स्थिर आहेत. कामठी अर्थातच विदर्भामध्ये
इथे 520 रुपयांनी वाढ आहे. एकूण काय, काही जे बाजार समित्या आहे नाशिकमधल्या पण मनमाडसारख्या, मुंगसेसारख्या आणि पुण्यामध्ये यांनी घटीचे संकेत दिलेले आहेत. या सगळ्या याच्यातनं आणि सोलापूरचं तर 100 रुपये वाढ हे सांगितलेलं आहे. आता हे असं का होतंय याच्यामध्ये, की 2 पावलं पुढे जातात आणि 1 पाऊल मागे का येत आहेत? तर पावसाचा अंदाज आणि काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. पाऊस पडल्यानंतर आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढली, ओलावा वाढला, की कांदा खराब व्हायला सुरुवात होतो आणि असा कांदा बाजारात शेतकरी लवकर घेऊन येतात. आज आवक वाढल्याच्या काही अफवा होत्या, पण आवक वाढली पण फार मोठी आवक नाही आहे. शनिवारच्या तुलनेत वाढली. आता जे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, भारतीय हवामान खात्याच्या जे काही जो अंदाज आहे, आज दुपारी प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर कृषी विभागाचे निकष आहेत कांदा साठवणुकीचे. या सगळ्यांना एकत्र करून मी आता तुमच्या पुढे ठेवतो आहे. खरं ती माहिती बऱ्यापैकी एकत्र करणं फार अवघड आहे, पण तरी या गोष्टी केलेल्या आहे. आणखी एक राहुरी कृषी विद्यापीठानं काय सल्ला दिला आहे ते पण त्याच्यामध्ये एकत्र केलेलं आहे. राहुरी कृषी विद्यापीठानं असं सांगितलेलं आहे, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत नाशिक, पुणे, अहिल्यानगर ते थेट कोल्हापूरपर्यंत विभाग येतात. त्यांनी अजूनही कांदा लागवडीच्या संदर्भात काही सांगितलेलं नाही, ना कुठला कृषी सल्ला दिला आहे. आणि 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. माझ्यासमोरच आहे. मी सेंटीमीटर का मिलीमीटर फक्त तेवढं कन्फर्म करतो, नाही तर माझ्याकडनं काहीतरी चुकीची माहिती जायची. हो, मिलीमीटर माफ करा, सेंटीमीटर नव्हे. सेंटीमीटर म्हणजे पूर यायचा. तर 75 ते 100 मिलीमीटर झाल्याशिवाय पेरणी करू नका. आता हवामान खात्याचा पुढच्या 5 दिवसांचा अंदाज काय आहे ते आपण बघूया. त्यातले मी 4 दिवस घेतले कारण तो बदलत राहतो. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, निफाड, येवला, सिन्नर, चांदवड, देवळा, कळवण या पट्ट्यामध्ये काय आहे, मध्यम ते जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. आर्द्रता 80 ते 90% असण्याची शक्यता आहे. आर्द्रता जर वाढली, 75% पेक्षा वाढली, तर साठवलेल्या कांद्याला धोका उच्च, जास्त धोका. ठीक आहे. अहिल्यानगर, नेवासा, राहुरी, पारणे, श्रीरामपूर या परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे. 75 ते 85% आर्द्रता किंवा मॉइश्चर हवेमध्ये राहील. त्यामुळे ज्याला RH असं नोंदवलं जातं, त्यामध्ये म्हणजे काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ती टर्म मी जरा एकदा व्यवस्थित बघेन, परत तुम्हाला सांगेन. आता मध्यम ते उच्च धोका आहे अहिल्यानगरच्या कांद्यामध्ये या 5 दिवसामध्ये. पुणे, मध्यम आणि घाटामध्ये जास्त आहे. दौंड, शिरूर आणि जुन्नर या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण मध्यम राहील. घाट पट्ट्यामध्ये जास्त असेल. इथे 75 ते 90 इथे मध्यम ते उच्च प्रतीची आर्द्रता राहू शकते. साक्री आणि धुळे परिसरामध्ये, त्यातही धुळ्यातल्या साक्री परिसरात हलका ते मध्यम पाऊस होईल. इथे आर्द्रता 70 ते 80% राहील, मध्यम असेल. छत्रपती संभाजीनगरला मध्यम सरींचा अंदाज आहे, त्याच्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या आर्द्रता असेल. सोलापूरला विखुरलेला पाऊस आहे, एकदम कुठेतरी तो पडणार नाही. त्यामुळे 65 ते 75% आर्द्रता राहील आणि कमी ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वात जो कमी डॅमेज होणारा जो कांदा असेल साठवणुकीचा, तो कुठला असेल? धुळे, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या पट्ट्यामध्ये कांद्याचं डॅमेज कमी होईल. सर्वात जास्त धोका आता या घडीला नाशिकच्या पट्ट्यामध्ये आहे. पण पॅनिक होऊ नका. जोरदार 2 ते 3 पाऊस एकदा पडला की मगच तुमचा पुढचा निर्णय तुम्ही घ्या. त्यामुळे एकूणच काय आहे, हा सगळा पावसाचा आणि बाजारभाव वाढीचा अंदाज तुमच्यापुढे ठेवला. या संदर्भात आपण आधीच इशारा दिलेला आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून संपूर्ण आठवड्याचा जिल्हावार कमाल, किमान, सरासरी जे काही तुम्हाला असेल आणि त्यानुसार बाजारभाव बघायचे असतील ते तुम्ही बघू शकता. जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. तर पुढचे 4 दिवस तुमचा बाजारभाव कदाचित वाढतील, कमी होतील, पण आज कमी झालेले आहेत, काही ठिकाणी वाढलेले नाहीत. याचा अर्थ मंदी येणार नाही, पण तेजी येण्याची शक्यता काही ठिकाणी नसणार आहे. तुमचा कांदा आणि त्या परिसरातला पाऊस आता तुमचा बाजारभाव ठरवेल. त्यानुसार तुम्ही कांदा विक्रीचा ठेवायचा हा निर्णय तुमच्या स्वतःच्या हिमतीवर घ्यावा. या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करत असतो, मात्र कुणालाही कांदा विका ठेवा हे सांगत नाही. व्हिडिओ आवडला तर इथं नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया. जोडून राहा. धन्यवाद.